नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. मी सुनील दांडगे आपल्या छत्रपती शासन या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण आहोत किल्ले शिवनेरी येथे. किल्ले शिवनेरी म्हटलं तर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थळ. तर आपला उद्देश असा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार घराघरापर्यंत जावेत, लहान मुलापासून तर मोठ्यांपर्यंत ते रुजावेत, या दृष्टिकोनातून आपण हा छोटासा प्रयत्न करतोय. तर आपण एक प्रश्न मंजुषा खेळणार आहोत. तर आपल्यासमोर काही शिवभक्त आहेत, तर आपण त्यांच्यासमोर काही प्रश्न मांडणार आहोत आणि जो कोणी शिवभक्त पहिल्या 3 प्रश्नाची अचूक उत्तरं देईल त्या शिवभक्ताला आपल्याकडून श्रीमान योगी नावाचा ग्रंथ आपण बक्षीस म्हणून भेट म्हणून देऊ. तर चला तर मंडळी, आज आपण प्रश्न मंजुषेला सुरुवात करूया. जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी. तर असं आपलं नाव आपण कुठून आलात? तर आपल्यासाठी पहिला प्रश्न असा आहे, हिंदवी स्वराज्याची स्थापना कोणत्या किल्ल्यावर झाली? रायगडावर. ज्यांना कोणाला येत असेल फक्त त्यांनी हात वर, ज्यांना कोणाला येत असेल त्यांनी फक्त हात वरती करावं. इकडे जाऊ. हा काय सर आहे, सरांना बहुतेक उत्तर माहित आहे. त्यासाठी आपण इकडे जाणार. आपलं नाव कुठून आलात आपण? सरांनी अगदी अचूक उत्तर सांगितलेलं आहे. आता सरांसाठी दुसरा प्रश्न. सर खूप उत्सुक दिसत आहेत आणि मला वाटतं सर शिवचरित्र वाचतायत. तर सर, आपल्यासाठी दुसरा प्रश्न असा आहे की स्वराज्याची तिसरी राजधानी कोणती? रायगड नाही. रायगड कोणाला येतं? स्वराज्याची तिसरी राजधानी कोणती? ठीक आहे, काही हरकत नाही. दुसरा प्रश्न आपण यांच्यामध्ये विचारू. तुझं नाव काय बरं? दीपक गवारी. कुठून आलाय? तालुका तर तुला शिवनेरी किल्ल्याची चांगली माहिती असणार, जुन्नरमधून आहे, बरोबर आहे. ज्या वेळेला मासाहेब जिजाऊ प्रथम आपल्या शिवनेरी किल्ल्यावर आल्यात, त्यावेळेला शिवनेरी किल्ल्याचे किल्लेदार कोण होते? नाही 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 कोणी आहे जुन्नरमधून? कोणी आहे अजून? जाऊ दे. नाव सांग. कुठं आलंय? महाराजांचा इतिहास आहे. ठीक आहे, तुझ्यासाठी पुढचा प्रश्न. महाराज शहाजीराजे भोसले यांचं मूळ गाव कुठे? कोणाला येतं? तर तुम्हाला एनिवन? सगळे शांत का बसले तसे? खूप इकडे बडा, खूप शांत बसली. तुझं नाव काय? तृप्ती? कुठून आली बळा? आश्रमशाळा. ठीक आहे, तुझ्यासाठी पहिला प्रश्न असा आहे, मासाहेब जिजाऊ यांचा जन्म कुठे झाला?
ज्याला कोणाला येतं त्यांनी फक्त हात वरती करायचा. ताई येत? कोणाला येतं पुढे या. फक्त ज्याला कोणाला येतं ना त्यांनी फक्त हात वरती करा. त्यांनी परत एकदा अचूक उत्तर दिलेलं आहे पहिल्या प्रश्नाचं. मी मगाशीच म्हटलंय, बोललोय की सरांचा अभ्यास दिसतोय. हा जाऊ शकता. तर सर दुसरा प्रश्न जाऊ आपल्यासाठी. पलीकडनं जाऊ शकता. जाऊ दे जाऊ दे. सोटा हो, असं किल्ला, जावा पाठीमागे. कोणत्या जिल्ह्यात? मग जाऊ त्यांच्या पाठीमागे जावा. कोणी सांगू नका, कशाला मध्ये बोलू. कोणीही सांगू नका, कुठे करू नका. तुम्हाला येत असेल मी तुमच्याकडे येतो, असं काही नाही. इकडून कोणीतरी ओरडलं. ठीक आहे, सरांनी दुसऱ्या प्रश्नाचं सुद्धा अचूक उत्तर दिलेलं आहे. प्रत्येक तयार झाल्या पाहिजे. तर चांगल्या प्रकारे प्रश्न मनुष्य खेळतायत, त्याबद्दल शंका नाही. आणि सर इतिहासाचे पण मला वाटतं जाणकार दिसत आहेत. सरांसाठी पुन्हा एकदा तिसरा प्रश्न. आणि जर सरांनी तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर जर बरोबर दिलं तर आमच्याकडून किंवा आमच्या छत्रपती शासन या टीम कडून सरांसाठी श्रीमान योगी नावाचा ग्रंथ आपण भेट म्हणून देणार आहोत. तर सरांनी तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर अचूक दिलं तर येणार. कोणत्या ऋषीच्या नावावरून किल्ले वासोटा असे नाव पडले? बस सर. कुठल्या ऋषीच्या नावावरून वासोटा किल्ल्याला वासोटा नाही असे ना, नाव सरांना मिळून दिला. पडले? सर सर सांगतात सर. सरांकडून आलेलं आहे. ठीक आहे सर, तुमच्यासाठी दुसरा प्रश्न. प्लीज सर. कॅमेरा दिसत नाहीत मला. ठीक आहे. सर राजगडाची पलीकडच्या उंची साईडला घ्या ना. ते दिसले तर पहिली प्रश्न विचार. दिसते. ओके ठीक. सगळ्यांना कोणाला माहित आहे? कोणाला येते? मला एकदा ना जयघोष होऊ द्या. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. ठीक आहे, तर मित्रांनो आजचा आपण कार्यक्रम इथेच संपूया. तर काही महिला मंडळ आपल्या सोबत आहे, तर आपण त्यांना काही प्रश्न विचारणार आहोत. आणि त्याचसोबत ज्यांनी कोणी पहिल्या 3 प्रश्नाची उत्तरं बरोबर दिली तर आपण त्यांना श्रीमान योगी नावाचा ग्रंथ भेट म्हणून देणार आहोत. तर चला तर आपल्या कार्यक्रमाकडे वळूया. तर पहिल्या प्रश्नासाठी तुम्ही या. आपलं नाव सांगा. तर आपल्यासाठी पहिला प्रश्न असा आहे, राजमाता जिजाऊ यांचे जन्मस्थळ कोणते? ज्यांना येतंय ना त्यांनी फक्त हात वरती करा. माँसाहेब जिजाऊ यांचे जन्मस्थळ कोणते? ठीक आहे, काही हरकत नाही. पहिल्या प्रश्नाचं उत्तर आलं नाही, काही हरकत नाही. तर आपण दुसरा प्रश्न तुमच्याकडे वळूया. तर दुसरा प्रश्न तुमच्यासाठी. तुमचं नाव सांगा. कांताबाई दत्तात्रय भवानी. आपण कुठून आलात? कंपोस्ट कोरेगाव. तर पहिला प्रश्न तुमच्यासाठी असा आहे, पुणे जिल्ह्यात. महाराणी येसुबाई राणी साहेब त्यांच्या घरचं मूळचं नाव काय? लक्ष्मी. महाराणी येसुबाई राणी साहेब यांना त्यांच्या घरी कुठल्या नावाने ओळखतात किंवा कुठल्या नावाने हाक मारत? तुम्हाला इथं कॉलेजला जाता सांगा ती. नकाला उत्तर. बरं ठीक आहे, काही हरकत नाही. आपण यांच्या अशीकडे वळूयात. तुमचं नाव सांगा. ओके, तर मला सांगा, शिवनेरी किल्ल्यावरती कोणत्या देवीचं मंदिर आहे?
मी पहिले आधीच सांगितलंय ज्याला विचारलं ज्यांना येतंय त्याचे फक्त हो म्हणा, मला माहित आहे. तर ठीक आहे, यांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर अचूक दिलं तर यांच्यासाठी तुम्ही टाळ्या वाजवा. तर दुसरा प्रश्न तुमच्यासाठी परत, जर का दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं आणि त्यासोबत तिसऱ्या प्रश्नाचं जर उत्तर बरोबर दिलं तर तुम्हाला आमच्याकडून, आमच्या टीमकडून श्रीमान योगी नावाचा ग्रंथ आपण भेट म्हणून देणार आहोत. तर दुसरा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे, छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? ज्यांना येतं त्यांनी फक्त हात वरती करा. छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? तुम्हाला येते? तुम्हाला येते? नाही नाही नाही. छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? कोणाला येतं? पुरंदर. ये इकडे. तर या मित्रांनी ना एकदम अचूक उत्तर दिलंय. कृपया याच्याकडे एकदा टाळ्या वाजवा. तर कुठं चाललंय? किल्ल्यावर चाललाय. तुझं नाव काय? कुठं आलाय? उमराज. तर आपण एक प्रश्न मनुष्य खेळतोय. जो कोणी पहिल्या 3 प्रश्नाचं उत्तर बरोबर देईल तर आपण श्रीमान योगी नावाचा ग्रंथ भेट म्हणून देतोय. तर तू पहिल्या प्रश्नाचं उत्तर अचूक दिलंय, तर दुसरा प्रश्न हा तुझ्यासाठी असणार आहे. बरोबर? स्वराज्याची तिसरी राजधानी कोणती? नाही सांगता यायची. ठीक आहे, कोणाला येतंय? तुम्हाला येतंय? तुम्ही पुढे. तुम्हाला येतंय? ठीक आहे, आपण तुम्हाला काही प्रश्न विचारले चालतील? मला सांगा, ज्या वेळेला मासाहेब जिजाऊ शिवनेरी किल्ल्यावरती आल्यात त्यावेळेला शिवनेरी किल्ल्याचे किल्लेदार कोण होते? येतंय. आपलं नाव काय? आपण कुठनं आलात? जुन्नर मधून. जुन्नर तालुक्यातूनच आला. काय सांगताय ना? कोणाला येतंय? ज्यावेळी मासाहेब जिजाऊ शिवनेरी किल्ल्यावरती आल्या त्यावेळेला शिवनेरी किल्ल्याचे किल्लेदार कोण होते? ठीक आहे, काही हरकत नाही. सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या प्रयत्न केल्याबद्दल.